मालवणी मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण 1 किलोचा आईस केक कसा बनवायचा तो बघूयात। त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर आज आपण आईस केक कसा बनवायचा, 1 किलोचा आईस केक कसा बनवायचा, अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा तो पाहूयात। तर आज मी माझ्याच बर्थडेचा केक बनवला आहे घरात आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवला आहे। तो कसा बनवायचा तो पाहूया। तर इथे आपल्याला काय काय लागणार आहे, टर्न टेबल लागणार आहे, फुट्टा लागणार आहे केक ठेवण्यासाठी आणि कप भरपूर असतात, पण सगळ्यात जो मोठा कप असतो तोच कप आपल्याला इथे घ्यायचा आहे। आणि हे पॅलेट नाईफ आपल्याला लागणार आहेत। क्रीम पसरवण्यासाठी याचा वापर केला जातो। तसंच हे स्पॅच्युलासुद्धा आपल्याला क्रीम लावण्यासाठी सुद्धा वापर केला जातो याचा। आणि आपल्याला वायपर लागणार आहे क्रीम पसरवण्यासाठीच। आणि नोझल लागणार आहेत आपल्याला क्रीमला केकला डिझाईन करण्यासाठी आपल्याला इथे नोझल लागणार आहेत। आणि हा बाऊल आहे, क्रीम फेटतो आपण तर त्यासाठी। बीटर आहे आपल्याकडे, बीटर क्रीम फेटण्यासाठी आपल्याला लागणार आहे। आणि हा आहे केक टीन, तर अर्धा किलोचा, तसंच वेगवेगळ्या प्रकारचे इथे केक टीन आहेत। तर मी 1 किलोचा केक टीन घेतला इथे। आपल्याला इथे आयसिंग बॅग पण लागणार आहे, तर मी इथे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे। प्रीमिक्सपासून आपल्याला केक बनवायचा आहे, त्यामुळे व्हॅनिला प्रीमिक्स घेतलं आहे। आणि अर्धा किलोचा 1 कप आपण जो मोठा असतो तो अर्धा किलोचा केक बनवण्यासाठी आपण वापरतो। तर इथे मी 2 कप घेते, म्हणजे आपल्याला 1 किलोचा केक बनवायचा आहे। तर मी 2 कप घेतले आहेत व्हॅनिला प्रीमिक्स। आता थोडंसं त्याच्यात तेल घालायचं आहे आपल्याला, अगदी छोटा अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे। आणि आपल्याला इथे व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे, अगदी छोटा चमचा, अर्धा चमचा आपल्याला व्हॅनिला एसेन्स घालायचं आहे। आणि थोडं थोडं आपल्याला पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। एकदम असं पाणी ओतायचं नाही आहे, तर थोडं थोडं इथे आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे प्रीमिक्समध्ये। तर इथे मी बघा थोडं थोडं असं पाणी ओतते आहे आणि आपल्याला असं बॅटर चांगलं बनवून घ्यायचं आहे। तर क्रीम फेटताना आपल्याला एका साईडनेच फेटून घ्यायची आहे, कुठे पण असं हे करायचं नाही, तर एका साईडने आपल्याला फेटून घ्यायची आहे। थोडं थोडं असं आपल्याला हे प्रीमिक्स आहे ते बॅटर आपल्याला चांगलं बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी थोडंसं फास्ट दाखवते आहे। पहिल्यांदा असं जाडसर बनेल आणि नंतर हळूहळू पातळ होईल ते, थोडं थोडं पाणी वापरून। तर आपण ओळखायचं कसं, तर सहज आपला हे बॅटर आहे ते तुटणार नाही, मध्ये सहज पडायला लागेल, म्हणजे आपलं क्रीम चांगली फेटली गेली आहे। आणि थोडं जर जाडसर असं वाटत असेल तर थोडं अजून पाणी वापरायचं आहे। दोन कपसाठी मला अर्धा कप इथे पाणी लागलेलं आहे। चांगलं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर क्रीम आपली सहज अशी ओतली गेली पाहिजे, अशी कट व्हायला नाही पाहिजे। बघू शकता इथे सहज पडली पाहिजे क्रीम, एक तार असते तशी। आणि आपल्याला केक टीनला तेल लावून घेतले मी इथे। आणि केकचं बॅटर आपण जे बनवून घेतलं ते आता केक टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे।
तर आपली प्रीमिक्स आहे ते ओतून झालं केक टीनमध्ये की आपल्याला एका कापडावरती ठेवून टॅप करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होईल, एअर असतात, बबल्स असतात ते वर येईल आणि स्पॉन्जी केक आपला तयार होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला केकचं जे बॅटर आहे ते नीट करून घ्यायचं आहे. आणि तिकडे मी तवा गरम करून ठेवला आहे. जिथे ओव्हन नसेल तिथे आपल्याला जाड असा तवा किंवा कढई असेल तर आपल्याला घेऊन त्याच्यावरती जाळी ठेवून किंवा वाटी ठेवून आपल्याला हा केक टीन ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला अशा पद्धतीने मी करून घेतलं आहे. बघू शकता. तर वरती मी टोप ठेवते आहे आणि 35 ते 40 मिनटं इथे मी केक बेक करून घेणार आहे. तर इथे बघू शकता मस्त असा स्पॉन्जी आपला केक प्रीमिक्सचा बेस तयार झाला आहे. तर बघू शकता अजिबात इथे केकला चिकटलेलं नाही आहे, केक चिकटलेला नाही आहे, म्हणजे इथे आपला केक स्पंजी असा तयार झाला आहे. आणि इथे आपण हे करून घेऊया, क्रीम फेटून घेऊयात. जेवढं आपण प्रीमिक्स घेतलं तेवढंच आपल्याला क्रीम घ्यायचं आहे. तर मी 2 कप प्रीमिक्स घेतलं होतं, तेवढेच कप आता मी क्रीम घेणार आहे. कोणतीही क्रीम वापरू शकता. अगदी 200 ते 150च्या पुढेच मिळते. तर 200-150 अशी कोणतीही आपण क्रीम घेऊ शकतो. तर इथे मी क्रीम घेतली आहे आणि बीटरने आपल्याला ती चांगली फेटून घ्यायची आहे क्रीम. क्रीमसुद्धा फेटताना आपल्याला एका साईडनेच फिरवून घ्यायचं आहे. एका साईडनेच फिरवायची आहे. तर इथे क्रीम आपली तयार नाही झालेली आहे. बघू शकता अशी सहज अशी पडू शकते. क्रीम पूर्ण फेटून झाली आहे कसं ओळखायचं, तर जी क्रीम आहे ती भांडं जर असं उलटं केलं तर पडणार नाही. तर अशी आपण क्रीम फेटून घेणार आहोत. तर माझी अजून तयार झालेली नाही आहे. तर खूप वेळ अशी आपल्याला क्रीम फेटून घ्यायची आहे. बघू शकता आपण किती क्रीम घेतली होती आणि किती वाढली आहे. तर आता आपल्याला लेयर्स करायचे आहेत. बघू शकता मस्त असा स्पंजी केक आपला तयार झाला आहे. तर इथे आपल्याला सुरी आणि धागा लागणार आहे. तर अशा आपल्याला केकच्या खाचा करून घ्यायच्या आहेत आणि त्यात जो धागा आपल्याला आहे तो घालून लेयर्स तयार करायचे आहेत. तर इथे बघू शकता मी असा धागा घेतला आहे. क्रॉस असा करून आपल्याला लेयर्स तयार करून घ्यायची आहे. दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला लेयर्स तयार करून घ्यायच्या आहेत. तर इथे आपल्या लेयर्स तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला शुगर सिरप लागणार आहे. तर पाण्यामध्ये साखर घालून मी शुगर सिरप तयार करून घेतलं आहे आणि आपल्याला केकवरती असं बेसवरती ते टाकायचं आहे. तर पहिल्यांदा आपल्याला क्रीम लावायची आहे खाली केकला. तर इथे मी सगळं थोडं थोडं असं करून शुगर सिरप लावून घेते आणि आता आपल्याला वरती क्रीम लावायची आहे.
डायरेक्ट आपल्याला अशी क्रीम लावता येत नसेल, तर आपल्याला आयसिंग बॅगमध्ये क्रीम घालून आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे मी ग्लासामध्ये आयसिंग बॅग घेतली आहे. त्यात मी क्रीम घातली आहे आणि अशा पद्धतीने मी आता क्रीम सगळीकडे लावून घेणार आहे. तर ज्यांना क्रीम डायरेक्ट असं लावता येत नाही, त्यांच्यासाठी ही सोपी अशी ट्रिक्स आहे. आणि पॅलेटने आपल्याला क्रीम पसरवून घ्यायची आहे. टर्न टेबल आपल्याला फिरवून क्रीम अशी पसरवून घ्यायची आहे. सगळीकडे नीट अशी क्रीम लावून घ्यायची आहे पहिल्यांदा. आता माझ्याकडे पायनॅपलचा क्रश आहे, तर मी इथे पायनॅपलचा क्रश वापरते आहे. तुम्ही कोणतंही क्रश वापरू शकता, अगदी स्ट्रॉबेरी, वेगवेगळे फ्लेवर्स असतात. तर माझ्याकडे इथे पायनॅपलचं फ्लेवर्स आहे, क्रश आहे, तर मी इथे पायनॅपलचं क्रश वापरते. आणि थोडीशी मी टुटी फ्रुटी पण आहे माझ्याकडे, ती टुटी फ्रुटीसुद्धा घालते. घातलात तरी चालेल, नाही घातलात तरी चालते. तर दुसरा एक लेयर्स आपल्याला वरती ठेवून तसंच शुगर सिरप वरती लावून घ्यायचं आहे आपल्याला. तर जो आपण केक बनवला ना, लेयर्स करून घेतले, त्यातला जो वरचा भाग आहे तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि सगळ्यात खालचा भाग होता, म्हणजे जो केकचा अगदी खालचा भाग होता, तो वरती लावायचा आहे. तर तशाच पद्धतीने मी इथे आयसिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतली आहे आणि आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. आणि क्रीम चांगली अशी पसरवून घ्यायची आहे. इथे मी 3 लेयर्सची करणार आहे. तर पुन्हा एकदा मी पायनॅपलचं क्रश घालते आहे. थोडीशी टुटी फ्रुटीसुद्धा घालते आहे. आणि जो सगळ्यात खालतीचा जो भाग होता तो मी वरती घालणार आहे, लावून ठेवणार आहे. आणि ते आपल्याला शुगर सिरप घालून तसंच सेम क्रीम लावून घ्यायची आहे. क्रश फक्त आपल्याला खालच्या 2 लेयर्सलाच आपण लावून घेणार आहे. तर इथे मी शुगर सिरप घालून झालेला आहे. पुन्हा एकदा मी आयसिंग बॅगमध्ये मी क्रीम भरली आहे आणि सगळीकडे क्रीम लावून घेणार आहे. ज्यांना डायरेक्ट जर असं ठेवून क्रीम जमत असेल, तर ज्यांना जमत नाही त्यांनी आयसिंग बॅगमध्येच लावून हे करू शकता, क्रीम पसरवू शकता. तर अशी सगळी बाजूने आपल्याला क्रीम ही पसरवून घ्यायची आहे. आणि प्रमाण अगदी बरोबर घेतल्यामुळे मला ही क्रीम चांगली अगदी सगळ्या केकला पुरलेली आहे ही क्रीम. तसंच आपल्याला साईडने सुद्धा क्रीम लावून घ्यायची आहे.
तर इथे सगळ्या बाजूने आपली क्रीम चांगली लावून झालेली आहे आणि मी ऑरेंज कलर आहे माझ्याकडे, तो मी इथे थोडासा वरूनच घालते. डायरेक्ट क्रीममध्ये तुम्ही मिक्स करून अगदी लावलात तरी चालेल, पण इथे मी थोडासाच कलर असा वरून टाकला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल कोणताही कलर असेल तो तुम्ही वापरू शकता. क्रीममध्ये डायरेक्ट घातला तरी चालेल. वायपरने सुद्धा आपल्याला चांगले क्रीम अशी बाजूने साईडने अशी चांगली लावता येते. कोणीही सहज असा केक बनवू शकेल. हां, तर इथे मी नोझल घातलं आहे. थोडा स्किप झाला आहे माझा व्हिडिओ इथे आणि मी इथे आयसिंग बॅगमध्ये नोझल घातलं आहे आणि आपल्याला नोझल नसेल आपल्याकडे तर आपण डायरेक्टसुद्धा असं आयसिंग बॅगमध्ये डिझाईन करू शकतो. तर इथे सोप्या पद्धतीने आपल्याला केकला अशी डिझाईन करून घेतली आहे मी. थोडासा मी क्रीममध्ये इथे कलर वापरला आहे. साईडने असा थोडासा कलर घातला आहे आणि आता मी इथे डिझाईन करून घेते आहे. तर डिझाईन माझी करून झालेली आहे आणि चेरीज आहेत माझ्याकडे. ते चेरीज मी चारही बाजूने लावून घेणार आहे. तर माझ्याकडे शुगर शेव आहे. तो शेवसुद्धा मी इथे असा बाजूला लावून घेते आहे. त्यामुळे खूप छान दिसतो केक. अगदी 20 रुपयाला सुद्धा मिळून जातो हा शेव. तर इथे शेव माझा सगळीकडे पसरवून झालेला आहे. तसंच माझ्याकडे शुगर बॉल्ससुद्धा आहेत. तेही मी इथे आता सगळीकडे पसरवून घेते आहे. आणि ईशानच्या बड्डेचा केकसुद्धा मी घरातच बनवला होता. तर क्रीम आपण स्टोअर करू शकतो.
अगदी 6 महिनेसुद्धा क्रीम स्टोअर करून आपल्याला ठेवू शकतो आणि प्रीमिक्सपासून आपल्याला सोप्या पद्धतीने केक बनवता येतो. आणि अशा पद्धतीने आपला केक तयार झाला आहे, बघू शकता. तर केक कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. असंच पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद. आणि तुम्हीसुद्धा असा घरच्या घरी केक बनवून बघा.